प्लस त्यांनी विचारलंय की फाइंड युनिट वेक्टर इन अ डिरेक्शन ऑफ वेक्टर असं विचारलं. राईट. म्हणजेच काय फाइंड करायचं आपल्याला? आपल्याला गिव्हन वेक्टर काय आहे? गिव्हन वेक्टर गिव्हन वेक्टर काय दिलाय? वेक्टर व्ही दिलाय. काय दिलाय सगळा? 3i कॅप प्लस 4j कॅप असा हा वेक्टर दिलाय. आणि या वेक्टरचा आपल्याला काय फाइंड करायचं आहे? युनिट वेक्टर फाइंड करायचंय. मग का फॉर्म्युला काय आहे? आपण थेरी डिस्कस केले. तुम्ही वहीच लिहून घेतलाय. युनिट वेक्टरचा फॉर्म्युला काय असतोय? वेक्टर डिवाइड बाय मॅग्निट्यूड. अंडरस्टूड? गिव्हन वेक्टर डिवाइड बाय इट्स मॅग्निट्यूड. मग गिव्हन वेक्टर किती आहे? 3i कॅप प्लस 4j कॅप. आणि वेक्टरचं मॅग्निट्यूड कसं फाइंड करायचं? आता झालंय. काय फॉर्म्युला असतोय? एक्स कॉम्पोनंटचा स्क्वेअर रूट ऑफ एक्स कॉम्पोनंट स्क्वेअर प्लस वाय कॉम्पोनंटचा स्क्वेअर. बरोबर आहे की नाही? म्हणजे इट इज अ 3i कॅप प्लस 4j कॅप डिवाइड बाय काय आलं? 25. 3 चा स्क्वेअर 9, 9 4 चा स्क्वेअर 16, 16 प्लस 9 25. आणि त्यामुळे रूट 25 म्हणजे 5. त्यामुळे मी असं सेपरेट लिहू शकतो 3/5. 5 कशाला काय आलं? आय कॅप प्लस 4/5 जे के. ओके, नथिंग बट इज व्हॉट दे आस्क युनिट वेक्टर ते आपण फाइंड केलं.